ठीक आहे, जेवायला लागले, जेवण झालं, दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले, जेवायला बसले, जेवता जेवता परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जेवता जेवता बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रोज वडिलांचं उत्तर ठरलेलं, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पाचव्या सहाव्या दिवशी पेपरवरनं आल्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर जेवायला बसले होते. जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतो तुम्ही नाही जेवणार, आणि ते सांगतात तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील मग खातात काय? त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण, आणि तुम्ही सांगता की भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही, तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरेल. भीमराव तुम्ही मोठे व्हा. माझी भूक अन्नानं नाही, तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं भागेल. भीमराव परिस्थिती नाही, घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही. ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथं गेला तर त्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती तिथंच. कुणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, रात्रभर टिपणं काढत वाचत बसायचे. तो धनिक पुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. तसे बाबासाहेब आंबेडकर त्या धनिक पुत्राला म्हणाले, झोपायला मला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडं पैसे नाहीत. तो धनिक पुत्र काळजीनं म्हणाला, मग बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे? तुमच्या शरीरात बळ कसं येणार? तुम्ही जर जेवलाच नाहीत, तुम्ही जर झोप घेतली नाही तर तुमच्या शरीरात ताकद सामर्थ्य बळ कसं येणार? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं, त्यावेळी माझ्या डोळ्यापुढं राजर्षी शाहू महाराज उभा राहतात. माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात आणि माझ्या अंगात मग बळ येतं. या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता ज्यावेळी असते ना पाठीशी, त्यावेळी हातातनं कर्तृत्व घडतं, कृती घडते. तुमची पिढी सुरक्षा कवचात आहे. तुमच्या वडिलांनी जेवढे कष्ट सहन केले ते तुमच्या वाट्याला नाही आले. तुमची आई जेवढी राब राब राबते तुम्हाला ती गरज नाही, कारण त्यांनी सावली तुमच्यावर इतकी प्रेमाची धरली आहे, कारण त्यांच्या आयुष्याचं अर्थ जगण्याचं सार्थकच ती आहे. वडील सांगतात, माझी खूप इच्छा होती सायकलवरनं शाळेत जावं, पण मला कधी सायकल मिळू शकली नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी शाळेत जायला पहिली सायकल घेऊन देणार. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे. सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात. इच्छा काय आहे? तुम्ही घडावं, तुम्ही बनावं. काय काय करायचंय आम्हाला? तेच तर बनायचं आहे. पण काय झालंय, जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो. विमानं विमानतळावरच सुरक्षित असतात, पण विमानं विमानतळावर उभा करण्यासाठी बनवलेली नसतात. विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजाने दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे, तर ते उपयोगाचे. माणसांचंही तसंच आहे. निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही. त्यांनी संघर्षच केला पाहिजे, लढलंच पाहिजे, झुंजलंच पाहिजे,
तर त्याचा कस लागेल आणि त्यातूनच तो नवं विश्व घडवेल, हे महत्वाचं आहे. आमच्या पोरांना जरा ते सांगायला हवं आम्ही. कधी यश मिळतं? आज विराट कोहली म्हटल्यावर आम्हाला कोण आनंद होतो? चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन. आम्हाला त्याचं यश दिसतं, त्याचा पैसा दिसतो, त्याची प्रसिद्धी दिसते, पण त्याचे कष्ट माहिती आहेत? 18 तास स्वतःला कोंडून घेऊन फलंदाजी करत राहिलाय तो. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली विरुद्ध कर्नाटकची क्रिकेट मॅच चालली आहे आणि अचानक खेळता खेळता निरोप आलाय, तुझे वडील मरण पावलेत. तो विराट कोहली तसा घरी आलाय. आईला विचारला, आई काय करू? आई म्हटली, या क्षणी तुझे वडील असते तर त्यांनी तुला काय सांगितलं असतं? विराट म्हणाला, माझे वडील मला हेच म्हटले असते, खेळायला जा, तुझं ध्येय पूर्ण कर, बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आणि वडिलांचं प्रेत घरात ठेवून तो विराट कोहली फिरोजशाह कोटला मैदानावर खेळत राहिला. हे दिलाय त्यानं, किंमत वजा केली आहे, दिली आहे किंमत. मोठं कधी होतं? हा त्याग करावा लागतो, सोसावं लागतं, सहन करावं लागतं, स्वतःला जाळून घ्यावं लागतं. त्यामुळे यशाचा उजळपण आमच्या वाट्याला येतो. ही तयारी हवी आमची, उगाच नाही होत. सगळं आहे तुमच्यात, वापर करायला हवा, क्षमता बाहेर काढायला हव्यात. कारण देणं, याव करणं, त्याव काही नाही हो, काही नाही. असंख्य माणसं आम्ही अशी परिस्थितीशी झगडत आणि झुंजत. आणि एक लक्षात घ्या, ज्यांची परिस्थिती उत्तम असते त्यांच्यातल्या क्षमतांना बाहेर यायला वावच मिळत नाही, आणि ज्यांची परिस्थिती खडतर असते त्यांच्या क्षमतांना वावच वाव असतो. हे सगळ्यात महत्वाचं. अशी असंख्य माणसं तुम्ही बघितल्याची आजूबाजूला. मेहनत करावीच लागते, कष्ट करावेच लागतात. सगळ्यात महत्वाचा, एका राजानं 2 गरुडाची पिलं आणली. एक आकाशात भराऱ्या मारायला लागला, दुसरा मात्र जागाच सोडेना. राजानं दमडी दिली, जो कुणी या गरुडाच्या पिलाला उडायला शिकवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. असंख्याने प्रयत्न केले, असंख्य धडपडले, पण ते गरुड जागेवरूनच आले ना. अहो, ते गरुड आहे, त्याचा जन्मजात नैसर्गिक गुण आहे भराऱ्या घ्यायचा. त्यानं भरारी घेतली पाहिजे. गरुड असून जागा सोडत नाही. एका शेतकऱ्याने ही दौंडी ऐकली आणि शेतकरी राजांकडे आला, मी करू का प्रयत्न महाराज? महाराज म्हणले, कर. आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्यानं, तो गरुड बसला होता, ती फांदी मोडून टाकली. फांदी मोडली, तसा गरुड झेपावला आणि सरळ आसमानात भराऱ्या म्हणायला लागला. त्या राजाला काय कळेना, अरे असं काय केलंस? असंख्य लोक आले 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 पण काही जमलं नाही, तुला कसं साधलं? शेतकरी म्हणला, काही नाही, तो जिथं बसला होता ती जागा पहिली मी मोडून टाकली, फांदी तोडून टाकली. आम्ही सुरक्षित राहायची सवय आम्हाला लागलेली असते. सुरक्षित चाललंय ना चांगलं, मग उगाच कशाला काय? धाडस विषयच नाहीये. आहे तिथंच सुरक्षित कसं राहता येईल याचा सतत आणि सतत विचार करतो. आणि आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो. बघा ना, परीक्षेला 1 महिना आहे, आमची अभ्यासाची गती किती आहे? आहे ना महिना अजून, करू ना. एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते. आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो. आम्ही इतक्या वेगात असतो, आमचं जेवणाकडे लक्ष नसतं. येतो पटकन अभ्यासाला बसतो, उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे, अभ्यास रात्रभर, दुसऱ्या दिवशी पेपरला. आणि तो पेपर झाला की परत 4 दिवस सुट्टी असते. तो पेपर देऊन आला की निवांत. तो पेपर 2ला सुटला तरी घरी 7ला येतो. मग आता आहे ना 4 दिवस सुट्टी. सुरक्षा कोश तयार झाला. दुसरा दिवस उजाडतो, अरे 2-3 दिवस पेपर राहील, मग आहे अजून 2-3 दिवस. त्यातलेही 2 दिवस जातात, अरे परवा पेपर आहे ना अजून 2 दिवस. तोही दिवस जातो, उद्या पेपर. पुस्तकच नाही माझ्याकडं. मग तिथनं शोधाशोधीची. मग दुपारपर्यंत कसा तरी पुस्तक घेऊन येतो. मग पुस्तक घेऊन घेताना ते मित्र म्हणतात, आपण सगळे एकत्र